स्टुडंटसाठी एक फार मोठा सण असतो, म्हणून तर त्याला फेस्टिवल म्हटलं ना. फेस्टिवल, फेस्टिवल म्हणजे सण. सण सण म्हणजे उत्सव, त्योहार. तुमच्यासाठी तो एक त्योहार असतो, सण असते, उत्सव असते. मग आपल्या कॉलेजचं गॅदरिंग 26 जानेवारी नंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये, आता तारीख त्याची आपल्याला फिक्स सांगता येत नाही, पण त्या दरम्यान होत असते. या गॅदरिंग मध्ये आपण वेगवेगळे इव्हेंट घेत असतो, ज्यामध्ये वक्तृत्व स्पर्धा आहे. वक्तृत्व स्पर्धा, भाषण देणे त्याची स्पर्धा, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, त्यानंतर डान्स कॉम्पिटिशन, सिंगिंग कॉम्पिटिशन, याच्याशिवाय सुद्धा वेगवेगळ्या स्पर्धा असतात. बरं त्याच्यापूर्वी कमीत कमी 3 ते 4 दिवस आता स्पोर्ट्सचे सर या ठिकाणी आहेत. त्या गॅदरिंगच्या निमित्ताने आपण खेळाचं आयोजन सुद्धा करत असतो. म्हणजे गॅदरिंग आपली जर 3 दिवसांना सुरू होत असेल ना, तर आजपासूनच खेळ सुरू होऊन जातात. मग त्याच्यात व्हॉलीबॉल असेल, धावण्याची स्पर्धा असेल, लांब उडी असेल, गोळाफेक, थाळीफेक, मुलींसाठी काही स्पेशल स्पर्धा असतात, जसं की डिश डेकोरेशन आहे, मेहंदी कॉम्पिटिशन आहे, रांगोळी स्पर्धा आहे. मला माहित आहे की खास स्पेशली म्हणजे तुम्ही जे आहेत म्हणजे मुस्लिम ज्या गर्ल्स आहेत, मी ऑब्झर्वेशन आहे माझं की मेहंदीमध्ये त्यांचा हातखंडा असतो, एक्सपर्ट असतात ते. म्हणजे आपल्या कॉलेजमध्ये आतापर्यंत जेवढे मेहंदीच्या कॉम्पिटिशन झाले त्यांच्याशिवाय कोणी काही रँक म्हणजे त्यांनीच नंबर घेतले सर. हे खूप चांगली गोष्ट आहे. आणि हे काही रिस्ट्रिक्शन फक्त म्हणजे आता मुलांनी त्या स्पर्धेत भाग घेऊ नये अशा काही प्रकार नाही आहे. एखादा मुलगा असतो तर त्याला रांगोळी चांगली काढता येते, तो भाग घेऊ शकतो. एखादा मुलगा असतो त्याला स्वयंपाकामध्ये इंटरेस्ट असते, तो डिश डेकोरेशन या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतो. म्हणजे हे काही जरुरी नाही की ह्या स्पर्धा फक्त मुलींसाठीच आहे. याच्यात मुलं पण पार्टिसिपेट करू शकतात जर तुमची इच्छा असेल, इंटरेस्ट असेल तर. तर याच्यातले जे विनर्स असतात ना, त्या विनर्सला आपण गॅदरिंगच्या शेवटच्या दिवशी समारोपीय कार्यक्रमामध्ये प्रमाणपत्र देत असतो. याच्याशिवाय एक महत्वाची माहिती आणखी मी तुम्हाला सांगतो. या कल्चरल प्रोग्राम आणि वर्षभर तुमचं बिहेवियर कसं असलं पाहिजे या अनुषंगाने आपल्या कॉलेजमध्ये आपण 3 पुरस्कार देतो विद्यार्थ्यांसाठी. 3 अवॉर्ड्स, बक्षीस पुरस्कार असतात. ते 3 पुरस्कार कोणते आहेत? आपल्या कॉलेजची स्थापना ज्यांनी केली, स्वर्गीय प्राचार्य शंकरराव गोटे यांच्या नावाने एक पुरस्कार दिला जातो, आदर्श विद्यार्थी पुरस्कार, म्हणजे बेस्ट स्टुडंट अवॉर्ड. म्हणजे आपल्याला कधी कधी मराठीत कळत नाही, इंग्लिश मध्ये लगेच कळते. बेस्ट स्टुडंट, स्टुडंट ऑफ द इयर, आहे की नाही? तर हा एक पुरस्कार दिला जातो. तो एक मुलाला आणि एक मुलीला दिला जातो. मुलीला जो पुरस्कार दिला जातो त्या पुरस्काराचं नाव मातोश्री शांतीबाई गोटे या नावाने तो दिला जातो, म्हणजे ज्या नावाने आपलं कॉलेज चालतं. एक तिसरा पुरस्कार आहे, त्या पुरस्काराचं नाव आहे प्रेरणा पुरस्कार, इन्स्पिरेशन अवॉर्ड. ते पण मुलगा मुली कोणालाही दिलं जाऊ शकतं. तो वर्षभरात तुमचं कसं बिहेवियर आहे, तुम्ही कॉलेजला किती आले, तुम्ही कॉलेजला आल्यानंतर युनिफॉर्म मध्ये असता की नाही, तुमचं एकूण वागणं कसं आहे, तुम्ही आपसात कसे वागता, म्हणजे आम्ही वर्षभर तुमचं ऑब्झर्वेशन करत असतो. मग आपको देखते हैं, हम आपको जांचते हैं. आणि कोणी एक नसते बघत, मी बघत असतो, तुमचे वर्ग शिक्षक बघत असतात, जे तुमचे विषय शिक्षक आहेत ते बघत असतात. तुम्ही लायब्ररीमध्ये गेल्यानंतर लायब्रेरियन सर पण तुमचं ऑब्झर्वेशन करत असतात कि आप लाइब्रेरी में बैठे हैं, पढ़ रहे हो कुछ तो भी न्यूज़पेपर, तो आपका व्यवहार कैसा है, आपका बिहेवियर कैसा है. तो प्रत्येक क्षणाला, इवन आपल्या कॉलेजमध्ये सरांनी तुम्हाला सांगितलं की 20 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लागलेले आहेत, ते पण तुम्हाला पाहत असतात, ते पण तुम्हाला वॉच करत असतात. मग एकूण तुमचं वर्षभरातलं बिहेवियर कसं आहे, याच्याशिवाय तुमचे परीक्षेतले मार्क्स कसे आहेत ते पण विचारात घेतले जातात. आणि हा सगळा विचार करून 2 विद्यार्थ्यांची निवड केली जात असते, एक मुलगा आणि मुलगी, बेस्ट स्टुडंट अवॉर्ड. तिसरा जो पुरस्कार सांगितला मी तुम्हाला, प्रेरणा पुरस्कार. हा पुरस्कार स्पेशल जे कल्चरल प्रोग्राम होतात वर्षभर, त्या कल्चरल प्रोग्राम मध्ये तुमचं पार्टिसिपेशन किती आहे त्याला विचारात घेऊन तो पुरस्कार दिला जात असतो. म्हणजे तुम्ही स्टेजवर किती आलात, कसे आलात, तुमचं प्रेझेंटेशन कसं होतं, ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन तो इन्स्पिरेशन अवॉर्ड आपण देत असतो. तर मी तुम्हाला
बघा, गॅदरिंगची माहिती सांगितली. उर्दू विषयाचे विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर खान सर, डॉक्टर दीपक दामोदर सर, आणि ज्यांनी हा प्रोग्राम या ठिकाणी अगदी उत्कृष्टपणे चांगल्या प्रकारे या 3 दिवसापासून चालू ठेवलेला आहे, असे आमचे आदरणीय डॉक्टर व्ही डोंगरावकर सर आणि विद्यार्थी, या ठिकाणी जमलेल्या सर्व विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी 12वी पास होऊन या ठिकाणी आलेले आहात. यामध्ये किती विद्यार्थ्यांनी स्पोर्ट मध्ये भाग घेतलेला आहे? खूप कमी जणांनी या स्पोर्ट मध्ये भाग घेतलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, स्पोर्ट मध्ये भाग घेतल्यामुळे आपल्याला त्यामध्ये आपला किती फायदा होतो हे मी आज तुम्हाला सांगतो. महाविद्यालयामध्ये अनेक प्रोग्राम, अनेक ऍक्टिव्हिटीज चालत असतात. आता सरांनी आपल्याला, दामोदर सरांनी तुम्हाला सांगितलेलं आहे, वेगवेगळे प्रोग्राम, वेगवेगळे जयंत्या, अनेक प्रकारचे प्रोग्राम आपल्या महाविद्यालयामध्ये साजरे केले जातात. आणि स्पोर्ट मध्ये जर तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर विद्यार्थी मित्रांनो, स्पोर्ट मध्ये अनेक खेळ आहेत. त्यामध्ये आपण ज्या स्पोर्टची म्हणजे ज्या खेळांची आपण महाविद्यालयामध्ये एंट्री केलेली आहे ऑनलाईन, आता पहिलं ऑफलाईन होतं, आता ऑनलाईन झालेलं आहे, ज्या स्पोर्टची आपण या ठिकाणी एंट्री केलेली अशा स्पोर्टची नाव मी तुम्हाला सांगितलं. त्यामध्ये मुलांसाठी कबड्डी आहे, आर्चरी आहे, ऍथलेटिक्स आहे. आर्चरी म्हणजे काय? धनुर्विद्या. त्याच्यानंतर क्रॉस कंट्री आहे. क्रॉस कंट्री माहिती आहे तुम्हाला? धावण्याची शर्यत क्रॉस कंट्री आहे. त्यामध्ये मुलींसाठी आर्चरी सुद्धा आहे, कबड्डी सुद्धा आहे, बॅडमिंटन सुद्धा आहे. अशा बऱ्याच खेळाची मी एंट्री या ठिकाणी केलेली आहे. परंतु आपल्याला विद्यापीठाने सांगितले होते की बुवा स्पोर्टच्या जेवढे तुम्हाला खेळ तुमच्या महाविद्यालयामध्ये सादर करायचे आहेत त्या स्पोर्टची ऑनलाईन एंट्री किमान 31 जुलैच्या पहिले करण्यात यावी. त्यामुळे मी त्या ठिकाणी ऑनलाईनची एंट्री बऱ्याच खेळांची करून टाकलेली आहे. आता विद्यार्थी बरेच महाविद्यालयामध्ये येत आहेत, कारण ऍडमिशनची प्रवेश प्रक्रिया जी सुरू आहे ती प्रवेश प्रक्रिया अजून चालू आहे. अजून 15 तारखेपर्यंत मला तर वाटते अजून वाढू शकेल. अच्छे से अच्छे इंसान बने, तालियां हो बड़ी कॉलेज से जाए. तो इसके लिए हमें जो कुछ करना रहता अपनी अपनी टेक्निक से, अपनी अपनी आइडियाज से हम वो सब यूज करते, आप पर वो यूज करते, आप पर तजुर्बा करते. ऐसा समझ लीजिए आप कि आप कुछ अच्छा बने. और अच्छा बनने के लिए पढ़ाई भी जरूरी है, खेल भी जरूरी है, कल्चरल के जो एक्टिविटीज है कल्चरल की वो भी जरूरी है. अब बहुत सारे आप विद्यार्थी मित्र और छात्र और छात्राएं कुछ खेलों में इंटरेस्ट रखती है, कुछ गाने बजाने में इंटरेस्ट रखती है, डांस होते हैं उसमें इंटरेस्ट रखती है, ड्रामों में इंटरेस्ट रखती है, कुछ खाली सब बिल्कुल पढ़ाई में इंटरेस्ट रखती है, नहीं मुझे सिर्फ पढ़ना है. सभी अपनी अपनी जगह बहुत ही महत्वपूर्ण, बहुत ही इंपॉर्टेंट है. कोई किसी से छोटा नहीं है. आप अगर खेली खेलते हैं ना तो कुछ कम नहीं हो. अभी डॉक्टर पांडे सर बोल रहे थे आपको जॉब लगते हैं, सर्विसेज लगती है, पर्सनैलिटी बनती है, फिटनेस बनती है, हर तरह से. और ये उपलब्धि हमने दिया. अभी कुछ साल पहले मैंने पट्टे बहादुर सर ने एक क्रीड़ा विभाग संभाला हमने, तो हमने देखा आप में वो दम और वो जान है, वो आपको भी नहीं पता. और कमाल की बात है, सोक्रेटिस खुद कहता है यही बात कि अपने आप को पहचानो, अपने आप को पहचानना जरूरी है. अब खेल तो हम बहुत खेलते रहते हैं, अब बहुत सारे खेल खेलना भी जरूरी है, लेकिन उसमें से कुछ खेल ऐसे रहते, गेम ऐसे रहते जो जिसमें आप दुनिया बदल सकते. जो तूफानों में बदलते जा रहे हैं वही तो दुनिया बदलते जा रहे हैं.
हाँ, जो तूफानों में पलते जा रहे हैं वही दुनिया बदलते जा रहे हैं। जब तक आप गिरेंगे नहीं तो आप संभलेंगे। मिळणार आहे तुमचं व्यक्तिमत्व फुलवण्यासाठी, तुमचं व्यक्तिमत्व विकसित करण्यासाठी हे सगळेच कार्यक्रम तुम्हाला उपयुक्त ठरणार आहेत अशी अपेक्षा करतो। तुम्ही सगळेजण या कार्यक्रमामध्ये भाग घ्या अशी अपेक्षा करतो। एक मुद्दा मला सांगायचा आहे, खरं तर खान सर बोलल्याच्या नंतर डोंगरगावकर सरांनी एक तात्काळ कविता केली आणि ती कविता तुम्हाला सुद्धा करता येऊ शकते। तशा प्रकारचं तुम्हाला सुद्धा लिखाण करता येऊ शकतं। आपल्या महाविद्यालयामध्ये दरवर्षी एक ज्ञानदीप नावाचा अंक प्रकाशित होत असतो आणि हा जो काही अंक आहे पूर्ण विद्यार्थ्यांसाठी, विद्यार्थ्यांनी कविता लिहिल्या पाहिजे, तारुण्या लिहिल्या पाहिजे, उत्स्फूर्त जेही काही तुम्हाला लिहिता येईल ते तुम्ही लिहिलं पाहिजे आणि आपलं महाविद्यालय दरवर्षी हा अंक प्रकाशित करत असतं। आता सरांनी तुम्हाला एक अहवाल लेखन लिहायला सांगितलं आहे आणि हा अहवाल सुद्धा तुमच्या वार्षिक अंकामध्ये आपल्याला प्रकाशित करता येऊ शकतो। होते काय की 12वी पर्यंत आपल्याला बऱ्याचदा मराठीच्या पेपरमध्ये किंवा इंग्रजीच्या पेपरमध्ये, हिंदीच्या पेपरमध्ये निबंध लेखनाची सवय असते। अगदी तशाच प्रकारचं निबंध लेखन किंवा आपलं मनोगत असू द्या, आता सर म्हणाले अहवाल असू द्या, कार्यक्रमाची रूपरेषा असू द्या, हे आपल्या वार्षिक अंकामध्ये आपण दरवर्षी प्रकाशित करत असतो। तुम्हाला जर असं वाटलं, कारण हा अंक तुमच्यासाठीच असतो, तुम्ही लिहिते झाले पाहिजे, जसं तुम्ही बोलते झाले पाहिजे तसं तुम्ही महाविद्यालयात आल्यानंतर लिहिते सुद्धा झाले पाहिजे आणि म्हणून तुम्हाला वेगवेगळ्या विषयावर लिहिण्यासाठी संधी आहे। असं नाही की त्याच्यामध्ये काही विषयाचं बंधन आहे, कुठल्याही विषयावर तुम्ही लिहू शकता। कोणत्याही विषयामध्ये तुमचा जो काही आवडीचा विषय आहे त्या विषयावर